दर आठवड्याला 90 तास काम करा असं कोणी तुम्हाला सांगितलं तर? हा प्रश्न विचारायचं कारण म्हणजे एल&टी कंपनीचे चेअरमन एस.एन. सुब्रमण्यम यांचं वक्तव्य आहे. सध्या सोशल मीडियावर 90 तास काम करणाऱ्या सल्ल्यावरून कसा जोरदार धुमाकूळ सुरू आहे, पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. I regret I'm not able to make you work on Sundays, to be honest. If I can make you work on Sundays, I'll be more happier. Because I work on Sundays also. What do you do sitting at home? How long can you stare at your wife? How long can the wife stare at your husband? Come on, get to the office and start working. पाहिलं का एल&टी कंपनीचे चेअरमन एस.एन. सुब्रमण्यम काय सांगतायत? आठवड्यातून 90 तास काम करा असा सल्ला त्यांनी दिलाय. रविवारी घरी बसून किती वेळ बायकोचा चेहरा पाहणार असा सवालही त्यांनी केलाय. कंपनीतल्या कर्मचाऱ्यांसोबत ऑनलाईन मीटिंग मध्ये त्यांनी हा अजब गजब सवाल केलाय. ते नेमकं काय म्हणाले पुन्हा पाहूयात. I regret I'm not able to make you work on Sundays, to be honest. If I can make you work on Sundays, I'll be more happier. Because I work on Sundays also. What do you do sitting at home? How long can you stare at your wife? How long can the wife stare at your husband? Come on, get to the office and start working. मी कर्मचाऱ्यांना रविवारी काम करायला लावू शकत नाही याची मला खंत वाटते. रविवारी काम करायला लावता आलं तर मला अधिक आनंद होईल. मी रविवारी सुद्धा काम करतो. तुम्ही घरी बसून काय करता? किती वेळ तुम्ही बायकोचा आणि बायको तुमचा चेहरा बघणार? त्यापेक्षा ऑफिसला या आणि काम सुरू करा. सुब्रमण्यम यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होऊ लागली. अगदी सिनेसृष्टीपासून ते उद्योग विश्वापर्यंत सगळ्यांनी सुब्रमण्यम यांना खडे बोल सुनावले. सुब्रमण्यम यांनी कर्मचाऱ्यांना दररोज काम करा असा सल्ला दिलाय. माझ्या कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम करावं असं मला वाटतं असं ते म्हणाले. एवढ्या वरिष्ठ पदावर असलेल्या लोकांना अशी विधानं करताना पाहून धक्का बसतो असं दीपिका पादुकोण म्हणाली. आठवड्याला 90 तास, मग संडेला सण ड्युटीच म्हणा. सुट्टी ही संकल्पना फक्त एक दंतकथा ठरवा. मेहनत आणि स्मार्ट वर्क करण्यावर माझा विश्वास आहे. पण आयुष्य म्हणजे अखंड ऑफिस शिफ्ट बनवणं हा यशाचा फॉर्म्युला नाही. वर्क लाईफ बॅलन्स आवश्यकच आहे हा माझा विचार आहे. #वर्क स्मार्ट नॉट स्लेव्ह असा टोला हर्ष गोयंका यांनी लगावला. सुब्रमण्यम यांच्या या वक्तव्यानं नारायण मूर्ती यांच्या 72 तास काम करण्याच्या सल्ल्याची अनेकांना आठवण झाली. मात्र 72 आणि 90 यातही तब्बल 18 तासांचा फरक आहे. आठवड्यात एकूण तास असतात 168. त्यापैकी 90 तास म्हणजेच निम्म्यापेक्षा अधिक काळ काम करण्याच्या या विचाराला सर्वच स्तरातून विरोध होतोय. या सगळ्या विरोधानंतर आता कंपनीकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं. एल&टी मध्ये राष्ट्राची उभारणी हा आमचा महत्त्वाचा उद्देश आहे. हे भारताचं दशक आहे असं आम्हाला वाटतं. म्हणूनच देशाच्या प्रगतीला चालना देण्यासाठी आणि विकसित राष्ट्र बनवण्याच्या आमच्या दृष्टिकोनाला सत्यात उतरवण्यासाठी सामूहिक समर्पण आणि प्रयत्नांची आवश्यकता आहे. आमच्या अध्यक्षांच्या वक्तव्यात याच मोठ्या महत्त्वाकांक्षेचं प्रतिबिंब होतं. कारण असाधारण निकाल हवे असतील तर त्यासाठी असाधारण प्रयत्न करावे लागतात. सुब्रमण्यम यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठल्यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे ती त्यांच्या कमाईची. पगार 51 कोटी रुपये. 2022-23 पेक्षा 2023-24 मध्ये 43% जादा पगार. एल&टी कर्मचाऱ्यांपेक्षा 500 पट अधिक पगार. या कमाईची आकडेवारी सोशल मीडियावर नमूद केली जाते. कमाईची ही आकडेवारी खरी असेल आणि 51 कोटी रुपये पगार मिळणार असेल तर कुणीही 90 तास काम करेल असा तिरकस चिमटा सोशल मीडियावर काढला जातोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.